शेतकरी कर्जमाफीमुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेला 114 कोटींचा फटका. नेमकं कारण काय? कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे, पण याच निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेची चिंता वाढली आहे. नेमकं काय घडलं? तर मंडळी, राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जावर 1 एप्रिल 2026 पासून व्याज आकारू नये असे बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. मात्र कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष बँकेच्या खात्यात ऑगस्टमध्ये जमा होणार असल्याने मधल्या 5 महिन्यांचे व्याज बँकांना मिळणार नाही. त्यामुळे एकट्या अहिल्यानगर जिल्हा बँकेला तब्बल 114 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या व्याजाची भरपाई सरकार करणार की हा भार बँकांना सहन करावा लागणार, याबाबत अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळे एका बाजूला कर्जमाफीमुळे शेतकरी आनंदात असताना दुसऱ्या बाजूला बँकांचे आर्थिक गणित मात्र पूर्णपणे बदलले आहे. आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.